नेटवर्क सुरू केले, मग बंद केले, सगळं चेक करून पाहिलं, शेवटी फायनली कनेक्ट झालं. आमच्याकडे हायवेचं खूप मोठं काम चाललंय, म्हणजे सगळे रस्ते तोडून फोडून त्याचे ओव्हरब्रिज काहीतरी भारी काम चाललंय. असं जेव्हा काम सुरू असतं ना, तेव्हा काय होतं, सगळं नेटवर्क कधी कधी अचानक गायब होऊन जातं. सो त्याला वेळ लागतो कधी कधी सेटअप व्हायला. चला, कसे आहात तुम्ही सगळे, सांगा जरा मला. मस्त मॅम. ग्रेट. आणि व्हॉट्स न्यू? मस्त, मजेत, छान. आणि काय नवीन चाललंय तुमच्या आयुष्यात सध्या? शाळेत काय चाललंय? सिक्रेट आहे काही? शाळेमध्ये पण मस्त चाललंय आणि शाळेमध्ये नवीन म्हणजे दररोज आम्हाला आठवण करून देतात की बोर्डाची परीक्षा जवळ येते जवळ येते. येस. आता नोव्हेंबर महिना, मग डिसेंबर, मग जानेवारी, 2च महिने शाळेचे तुमचे. बरोबर. शाळेतल्या शिक्षकांनाही टेन्शन असेल तुमचं, अरे बापरे, आता आली यांची परीक्षा. पहिली टर्म मस्त जाते, काही चिंता नसते. हळूहळू हळूहळू होते, हिट व्हायला लागतं, भांड गरम व्हायला लागतं, मग आपण पॉपकॉर्न सारखे उडायला लागतं त्याच्यामध्ये. मॅम चला, प्रत्येक काय? टीचर असे म्हणतात की 2च महिने राहिलेत स्कूलमध्ये, तर वाईट वाटतं. हो ना. कसं वाईट फिलिंग आहे ना, 2 महिन्यांनी आपल्याला काढून टाकणार जवळपास, असं फिलिंग येते. येस मॅम. 2 महिन्यांनी तुमचं आयुष्य बदलेल. आणि मार्च, एप्रिल, मे नंतर तुमचं जेव्हा आयुष्याचा नवा टप्पा सुरू होईल, तेव्हा ते एकदमच आयुष्य बदलून जाईल. तुम्ही म्हणाल, शी काय, शी बरे होतो आपण लहान होतो तेव्हा. आणि 10वी पेक्षा पण ना, खरं सांगू, सगळ्यात चांगलं, मला पर्सनली असं वाटतं, सगळ्यात चांगलं आपलं लाईफ असतं ना, ते प्री स्कूलचं असतं. एकदम मस्त असतं, काही चिंता नाही. अभ्यास असतो पण नसतो पण, फॅमिली असते पण नसते पण, शाळा असते पण नसते पण, आपल्याला रागवलं तर वाईट वाटतं पण नाही पण, सगळं असं मस्त आहे त्याच्यात, हो की नाही? मोठं झाल्यावरच सगळे टेन्शन्स असतात. चला, चला आपण आपल्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया. आपला शेवटच्या धड्याचा शेवटचा भाग चाललाय, बरोबर की नाही? आपण कार्बन कंपाऊंडचा अभ्यास करत होतो, आणि कार्बन कंपाऊंडचे महत्वाचे जे काही फ्यू इम्पॉर्टंट कंपाऊंड ऑफ कार्बन, तिथपर्यंत आपली गाडी आली होती. मला जरा त्याच्यात तुम्ही जरा सांगा की तुम्हाला या कार्बन कंपाऊंड लेसन मधलं काय काय लक्षात आहे. टुडे द लेसन विल गेट ओव्हर, सो यू विल टेल मी. तुम्हाला काय लक्षात आहे कार्बन बद्दल? टेल मी. मग काहीतरी लक्षात असेल. बघा, नेहमी मी तुम्हाला धड्याची सुरुवात करून देते, आपण हे केलंय ते केलंय ते केलंय विचारते. मी तुम्हाला विचारते की तुम्हाला काय लक्षात आहे या धड्यातून. सो यू नीड टू टेल मी की तुम्हाला काय लक्षात आहे किंवा काय लक्षात नाहीये, जे काही असेल. कोणी म्हणजे हँड रेस केला असेल तर बिंदास बोला. मी स्क्रीन शेअर करणार आहे, त्याच्यामुळे असे मला काही दिसत नाहीये. मला जे जे आठवतं ते सांगा. कार्बन बद्दल तुम्हाला काय माहितीये ती सांगा. काहीच नाही? कमालच झाली. तुमचे शिक्षक तुम्हाला म्हणतात 10वीला 2च महिने आहेत, आणि तुम्हाला कार्बन केमिस्ट्रीतलं काहीच लक्षात नाही, म्हणजे अति झालंय. चला, कार्बन क्लासला नव्हते. काय 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 क्लासला नव्हते. लास्ट क्लास नाही, हा धड्याचा शेवट मी आलाय पण आता. नव्हते. भरपूर अरे, कार्बन केमिस्ट्री हा एक धडा नाहीये. हा हे त्याचं पहिलं दुसरं लेक्चर नाहीये. आपण त्याच्या शेवटाकडे आलोय आता. आता तुम्हाला या धड्याचं सगळं काहीतरी तरी लक्षात असायला पाहिजे की नाही. मागच्या लेक्चरला जाऊ द्या. मागच्या वर्षीचं तरी काय लक्षात आहे का तुम्हाला? कार्बन होता, एकूण कार्बन, ते येस पण मॅम. लक्षात. हा, मग काय लक्षात येते सांगा. असं काही नाहीये, सगळं कनेक्टेड येते. चला, तोंडी परीक्षा समजा. मी तुम्हाला नेहमी प्रत्येक वेळेला सगळं इझी इझी सांगत असते की नाही, समोरच असतं सगळं. आज तुम्ही मला सांगा की तुम्हाला काय लक्षात आहे. लेट अस स्टार्ट विथ दिस. नाहीतर नुसता धडा संपवण्यात काय अर्थ नाही. आपण हिरा आपण शिकलो होतो, आणि
स्फटिकरूप आणि अस्फटिकरूप शिकलो होतो. बरोबर, ग्रॅफाइड, करेक्ट. कार्बनचं तुम्ही मला जे सांगताय ती अपरूप आहेत म्हणजे ॲलोट्रोप्स ऑफ कार्बन. बरं, हा. अजून आपण कार्बनी संयुगामधील बंध बघितले होते. शाबाश. कोणत्या कोणत्या प्रकारचे बंध असतात त्याच्यामध्ये? अरे तुम्ही काय माझी परीक्षा घेताय की काय? सहसंयुज बंध, फेनॉल, सहसंयोज बंध काय असतात? सहसंयोज बंध सांगा बरं. बरोबर सांगताय, अगदी बरोबर सांगताय. जे जे आठवते ते मला सांगा. सहसंयोज बंध आणि दुसरे कोणते बंध असतात मग? रासायनिक बंध, रासायनिक बंध, आयनिक बंध. रासायनिक बंधाचेच दोन प्रकार आहेत. एक आहे आयनिक आणि दुसरा आहे सहसंयोज. आयनिक बंधाचं उदाहरण सांगा म्हणजे तुम्हाला आपोआप समजेल की दोघांमधला फरक काय आहे. आयनिक बंधाचं उदाहरण आहे NaCl, सोडियम क्लोराईड. आता मला उदाहरण एक्सप्लेन करून सांगा की काय असतं आयनिक बंधामध्ये. हे मी तुम्हाला खूपदा सांगितलेलं आहे. आता पटापट कोणतरी सांगा मला. मोक्षदा आहे, विवेक, साक्षी, स्नेहल, पूर्वा, मला जे जे लोक समोर दिसत मी नावं घेते. पटापट कोणतरी उत्तर द्या मला. त्याच्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. नसेल नुसता धडा संपवून काय उपयोग आहे? धड्यात केलंय काय हे तर माहिती पाहिजे की नाही तुम्हाला. काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये आयडिया असेल तर मला आता सांगा. आयनिक बंध उदाहरणार्थ NaCl इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं. याच्या पुढचं तुम्ही मला एक्सप्लेन करायचं. NaCl ह्याचा आयनिक बंध कसा बनतो? कमॉन. Na Na+ होतो, Cl चा Cl- होतो. लक्षात आहे का? मी तुम्हाला कितीतरी वेळा उदाहरण दिलंय. आपण अनेक वेळा ते लिहिलंय. पेंट मध्ये पण ते काढलंय. Na एक इलेक्ट्रॉन दिल्यावरती, Na म्हणजे सोडियम. सोडियम हा एक मेटल आहे म्हणजे धातू आहे. धातू काय करतात? इलेक्ट्रॉन देतात. इलेक्ट्रॉन दिल्यावरती ते कॅटायन बनतात. ओ माय गॉड, तुम्हाला लक्षात आहे ना? मी आपली आनंद दे की आपलं सगळं केमिस्ट्रीचा अभ्यास चाललाय, झालाय, संपत आलाय. कदाचित आपला सगळ्यात आधी संपेल आणि तुम्हाला काही लक्षातच नसेल तर मग काय अभ्यास झालाय आपला? प्रश्नचिन्हच आहे ना. असा अभ्यास करून काही उपयोग नाहीये. चला, तुमच्या समोर पुस्तक नसेल तर मी पुस्तक दाखवते तुम्हाला. मला पटापट सांगा हे मुद्दे काय आहेत? काय मुद्दे सांगा तुम्ही लोक मला आता. उलटे जाऊया आपण. हे असं असं करून काही उपयोग नाहीये. हा धडा आज संपणार होता, पण तुम्हाला जर काही लक्षातच नसेल तर काय उपयोग आहे त्याचा? सांगा बरं मला. धडा संपवण्याकरता शिकत नाहीये आपण, समजण्याकरता शिकतोय. कार्बन कंपाऊंड मधले बॉन्ड्स, सहसंयोज बंध म्हणजे काय सांगा पटकन. चला, मी खालचं चित्र तुमच्या समोर आणून दाखवते तुम्हाला. तर तुम्हारे दिमाग की बत्ती जब मॅम जलेगी तब. सांगा सांगा सांगा. जे आहे ते सांगा. टेन्शन घेऊ नका. चूक बरोबरचा विचार करू नका. पटपट बोला. सहसंयोज बंध म्हणजे दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची जोडी सामायिक करून तयार होणारा जो रासायनिक बंध असतो त्याला सहसंयोज बंध म्हणतात. अगदी बरोबर. त्याला आपण इंग्लिशमध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो. सहसंयोज बंध म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड. जेव्हा बरोबर. आणि दोन अणूंमध्ये दोन संयुजा इलेक्ट्रॉनचे संदनाने जो रासायनिक बंध तयार होतो त्याला आपण सहसंयोज बंध असं म्हणतो. शाबाश, व्हेरी गुड. म्हणजेच any two atoms when they share their outermost shells and the valence electrons, तेव्हा एक एक इलेक्ट्रॉन शेअर केल्यावरती जो एक बॉन्ड बनतो तो त्याचा एक कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. मग हिअर इन दिस पिक्चर तुम्हाला काय दिसतंय? काय मॉलिक्युल आहे? एक्सप्लेन करा मला. हे काय चाललंय याच्यामध्ये? दिसतंय ना तुम्हाला? इथे H लिहिलंय, काहीतरी दिसतंय. ते पटकन एक्सप्लेन करा. कोणीही बोला आणि पटकन बोला. बघा, हे जे काही दिसतंय, एक्सप्लेन दिस टू मी क्विकली.
कमाल आहे. बघा आपण जे बघतोय जस्ट म्युटेड, आपण जे बघतोय ते आहेत संयुजा इलेक्ट्रॉन्सच्या, ती म्हणाली तसं संधानाने झालेले कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे सहसंयोजी बंध. हायड्रोजन आणि हायड्रोजन हे दोन अणू इथे एकत्र आलेले आहेत, याचा आणि याचा, असे दोन इलेक्ट्रॉन जेव्हा एकमेकांवरती ओव्हरलॅप होतात, सामायिक होतात, तेव्हा जो बंध बनतो त्याला आपण म्हणतो सहसंयुज बंध. बरोबर की नाही? कोव्हॅलेंट बॉन्ड. आता या दोन हायड्रोजनच्या ऍटमने हा याचा इलेक्ट्रॉन आणि हा याचा इलेक्ट्रॉन असे दोन इलेक्ट्रॉन एकमेकांना शेअर केलेले आहेत. त्या दोन इलेक्ट्रॉनची मिळून एक लाईन होते आणि एक लाईन म्हणजे एक सिंगल बॉन्ड. असेच डबल आणि ट्रिपल बॉन्ड होतात. ठीक आहे, असेच डबल आणि ट्रिपल बॉन्ड होतात. म्हणजेच काय होतं, दोन बॉन्ड असतील तर दोन आणि दोन म्हणजे एकूण 4 इलेक्ट्रॉन. बघा इथे ऑक्सिजनचं उदाहरण दिसेल तुम्हाला समोर. धडे वाचले नाही का तुम्ही? आपला हा लेसन झालेला आहे, तुम्ही हा धडा पुस्तकात वाचणं अपेक्षित आहे, तरच तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील ज्या मी सांगते. बघा ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये काय, ऑक्सिजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन, 6 इज द व्हॅलेन्सी ऑफ ऑक्सिजन. याच्याकडे 6, याच्याकडे 6, याच्या ह्या दोघांची पेअर आहे, ह्या दोघांची पेअर आहे, हा एक आणि हा एक, हे पण यांची पेअर करू शकतात, तरी पण 2 इलेक्ट्रॉनची कमी राहील. ह्या ऑक्सिजनला पण सेमच आहे, 4 पेअर आहेत आणि 2 एक्स्ट्रा आहेत म्हणजे उरलेले आहेत. मग आता हे दोन ऑक्सिजन काय करतात, हा आणि हा असे दोन इलेक्ट्रॉन आपापले शेअर करतात एकमेकांबरोबर आणि त्याच्यामुळे त्यांचा डबल बॉन्ड बनतो. बघा इथे ऑक्सिजन ऑक्सिजन डबल बॉन्ड दिसतोय तुम्हाला. एक बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 ऑक्सिजन मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. सेम इज द केस ऑफ नायट्रोजन. हा नायट्रोजन आणि हा नायट्रोजन 3 इलेक्ट्रॉन, ह्या नायट्रोजनने ह्याचे 3 इलेक्ट्रॉन या दुसऱ्या नायट्रोजनच्या या 3 इलेक्ट्रॉन बरोबर सामायिक केलेले आहेत. म्हणजे काय केलेत, शेअर केलेत आणि ट्रिपल बॉन्ड बनला. आता आपण जे बघतोय ते सहसंयोजी बंध होते. असेच कार्बन स्वतः बरोबर आणि इतरांबरोबर एकेरी, दुहेरी, तिहेरी बंध बनवतो, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड बनवतो आणि म्हणूनच कार्बनच्या संयुगांची संख्या खूप मोठी आहे. शिवाय कार्बन स्वतःच्याच लांबच्या लांब साखळ्या बनवतो, त्याला आपण कॅटिनेशन म्हणतो आणि ही सुद्धा एक कार्बनची एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. कार्बन सारखा दुसरं कोण नाही. कार्बन स्वतःच्याच वाकड्या तिकड्या, उभ्या आडव्या, एका रेषेतल्या, वर्तुळाकार अशा अनेक प्रकारच्या शृंखला बनवतो. स्ट्रेट लाईन कंपाऊंड्स, ब्रांचेस अँड सायक्लिक कंपाऊंड्स, डिफरंट टाइप्स ऑफ कंपाऊंड्स ऑफ कार्बन ॲटम्स. ठीक आहे, दॅट इज वाय द नंबर ऑफ कंपाऊंड्स फाउंड बाय कार्बन इज मोर दॅन ऑल अदर एलिमेंट्स टुगेदर. पिरियॉडिक टेबल मधल्या सगळ्या एलिमेंट्सचे कंपाऊंड एका बाजूला आणि एकट्या कार्बनचे कंपाऊंड एका बाजूला. ह्याचं कारणच असं आहे की कार्बन मध्ये ती कॅपॅसिटी टू मेक डिफरंट टाइप्स ऑफ बॉन्ड्स. समजलं का इथपर्यंत? हे सगळं एकमेकांना लिंक्ड होतं. आता पुढची गोष्ट जी आहे ते बघा. आता आपण बघतोय स्ट्रक्चर ऑफ मिथेन मॉलिक्यूल. ह्याच्यामध्ये 4 सिंगल बॉन्ड आहेत, बरोबर. 3 डायमेन्शन मध्ये हे असं दिसतं, मध्ये कार्बन, आजूबाजूला 4 हायड्रोजन. इट्स लाईक अ बॉल विथ 4 अदर बॉल्स अटॅच टू इट. ठीक आहे, आता ही झाली कार्बनची स्पेशलिटी. नंतर आपण बघितलं होतं हायड्रोकार्बन म्हणजे काय. सांगा मला पटकन, हायड्रोकार्बन म्हणजे तुमच्या काय लक्षात आहे? पटकन पटकन पटकन, कोणीही. कमॉन मुलांनो, हायड्रोकार्बन म्हणजे काय? मी एकटी अभ्यास करते का इकडे? अजून कोणी आहे का ज्याला असं वाटतं की आपल्याला हे माहितीतलंय, आपल्या ओळखीतलंय, आपल्या पुस्तकातलंय? लावून घ्या. संपृक्त आणि असंपृक्त हायड्रोकार्बन मधील मुख्य फरक म्हणजे त्यांच्या कार्बन अणूंमधील बंधांचा प्रकार. बरोबर, तू अगदी बरोबर सांगितलं. सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेडचा अर्थ मराठीत सांगितला, पण हायड्रोकार्बन म्हणजे काय? अर्ध्या प्रश्नाचं उत्तर दिलंय ऑलरेडी. नावातच अर्थ लपलेला आहे. हायड्रोकार्बन म्हणजे काय असेल? हायड्रोकार्बन म्हणजे केवळ C आणि हायड्रोजन म्हणजे H. बरोबर.
म्हणजे हायड्रोकार्बन म्हणजे CH. कार्बन आणि हायड्रोजनने एकत्र येऊन बनवलेले सगळे बंधच आहेत, सगळे जे काही मॉलिक्युल्स आहेत त्याला आपण म्हणतो हायड्रोकार्बन्स. अगदी बरोबर. त्याचे 2 भाग आहेत, तिने सांगितलं त्याप्रमाणे. एकेरी बंध असेल तर सॅच्युरेटेड, दुहेरी आणि तिहेरी बंध, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला आपण म्हणतो अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. करेक्ट. चला, इथून गाडी पुढे जाईल आपली आता. त्याच्या पुढे आपण बघितलं होतं डिफरंट टाइप्स ऑफ चेन्स. स्ट्रेट चेन्स, ब्रांच्ड किंवा रिंग्स. रिंग म्हणजे वलयांकित शृंखला कार्बनच्या. कार्बन स्वतः बरोबरच अशा शृंखला बनवतो, अशा रिंग स्ट्रक्चर्स बनवतो, जसं की बेन्झिन आहे. बरोबर. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, हा जो टेबल आहे ना तुमच्या पुस्तकातला, याला जरा स्टार करा आणि हा पाठ करा. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन. 1 to 10. आपण लहानपणी कसं 1, 2, 3, 4, 10 पर्यंत म्हणतो की नाही. हे कार्बन केमिस्ट्रीचे 10 आहेत, 1 ते 10. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन. तुम्हाला जसं हवं तशी चाल लावा आणि लक्षात ठेवा, फक्त हे शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 10 कार्बनच्या संख्या जेव्हा असतात तेव्हा त्याला काय म्हणतात, त्या स्ट्रक्चरला काय म्हणतात हे सांगायचंय. आता आपल्याला आपण वेगवेगळ्या त्याच्या स्ट्रक्चर्स बघितलेल्या आहेत. त्यांचं नाव कसं द्यायचं हे IUPAC नॉमेनक्लेचर पुढचा मुद्दा आहे. फंक्शनल ग्रुप हा पण एक मुद्दा आहे याच्यामध्ये. ज्या गटाला, ज्या स्पेशल गटाला आपण या कार्बनच्या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये ऍड करतो आणि त्याच्यापासून एक वेगळा हायड्रोकार्बन किंवा वेगळा एक ग्रुप तयार होतो, एक वेगळा कंपाऊंड तयार होतो, त्याला म्हणतात फंक्शनल ग्रुप. हे पाहुणे कलाकार असतात आणि हे विशेष मानाचे असे लोक असतात. त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जातं. कशामध्ये? नंबरिंग मध्ये. आता आपल्याला ह्या फंक्शनल ग्रुप असलेल्या शृंखलांना नाव द्यायचंय. सगळ्या प्रकारच्या हायड्रोकार्बनला आपल्याला नाव द्यायचंय. आपण कसं नाव देणार त्यांना? आधी फंक्शनल ग्रुप कोणते ते तुम्हाला कळलं पाहिजे, म्हणून हा दुसरा एक टेबल आहे, स्टार करून ठेवा. हॅलो हॅलो, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन. त्याच्यामध्ये तीन इम्पॉर्टंट एलिमेंट येतात. हे सगळेचे सगळे 17व्या गटातले आहेत. 17 ग्रुप इज द ग्रुप ऑफ हॅलोजन्स. त्याच्यामध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन 4 येतात. तर त्यातला हा जो फ्लोरीन आहे तो ऍक्च्युली तो ओव्हर रिएक्टिव्ह आहे. तो कोणाही बरोबर रिएक्ट करतो आणि भयंकर प्रकारचे रिएक्शन्स करतो, पण जनरली आपण त्याला ह्या रिएक्शन्स मध्ये घेतलेलं नाहीये हायड्रोकार्बन्सच्या. पण बाकी सगळ्यांबरोबर आपण इथे जे बघतोय ते जनरली इकडे आहेत. मग ऑक्सिजन असलेले 6 ग्रुप आहेत आपल्याकडे: अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, इथर आणि इस्टर. आणि नायट्रोजन असलेले अमाइन्स. ठीक आहे ना. आता ह्याच्यात आपल्याला काय बघायचंय की ह्या सगळ्या गटांमध्ये जेव्हा आपल्या एखाद्या लांबच्या लांब कार्बनच्या शृंखलेमध्ये किंवा छोट्या फक्त हायड्रोकार्बनच्या एखाद्या कंपाऊंडमध्ये फंक्शनल ग्रुप असेल तर त्याला नंबर कसा द्यायचा, त्याच्यासाठी IUPAC नॉमेनक्लेचर आहे. हे सगळं आपण डिटेलमध्ये बोललेलो आहे. सगळ्याचे तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला आठवेल. सॉरी, कुठले कुठले मॅम तुम्ही IUPAC नाव ती डबल शिकवतो का? मला ती शाळेत पण नाही समजलं. हा धडा तुम्हाला शाळेत झालाय? झालंय मॅम, पण ते नाही समजलं IUPAC नाव. बरं, अजून कोण आहे का असं ज्याला IUPAC नाही कळलं? बोला, आत्ताच बोला. कारण काय आहे, त्याच्याशिवाय आम्ही त्याला परत घेऊ नाही शकणार. किती जणांना असं वाटतंय की तुम्हाला IUPAC कळलेलं नाहीये? हँड रेस करू शकता. हर्षालीला नाही कळलंय. बरं, मोक्षदा ओके, नाही कळलं. बरं, हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही, आपण ते घेऊयात. अजून कोणी आहे का ज्याला असं वाटतंय? उन्नती, सानिया. बरं, ठीक आहे. चला, पटकन सांगते तुम्हाला मी. कठीण, अजिबात कठीण नाहीये, खूप सोपं आणि इंटरेस्टिंग आहे. आधी बघा काय असतं. आपण इथेच बघूया. तुम्ही हे फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा अल्काईनचा फॉर्म्युला आहे. CnH2n. कुठे गेलं ते? CnH2n +2. हा अल्केनचा फॉर्म्युला आहे. हा अल्कीनचा फॉर्म्युला आहे. आणि अल्काईन म्हणजे ट्रिपल बॉन्डचा CnH2n -2.
हा ट्रिपल बॉन्ड म्हणजे तिहेरी बंध. ठीक आहे, हा त्याचा फॉर्म्युला आहे. CnH2n दुहेरी बंध आणि CnH2n+2 एकेरी बंध. हे लक्षात ठेवा, हे आपलं काम सोपं करण्याकरता आहे. ठीक आहे, आता तुम्हाला IUPAC सांगते मी. बघा, IUPAC मध्ये काय आहे, आपल्याला एखाद्या पदार्थाचं नाव द्यायचंय. म्हणजे एखाद्या नवीन जुन्या कुठल्याही प्रकारच्या संयुगाचं आपल्याला नाव द्यायचं आहे. स्पेशली आपण हायड्रोकार्बन्स म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं बघतोय, सेंद्रिय संयुगांचं बघतोय. तर त्याच्यामध्ये IUPAC ही अशी संस्था आहे जी जगातल्या सगळ्या देशांमधल्या लोकांनी मिळून एकत्र येऊन ठरवलेली आहे की एखाद्या कंपाऊंडचं नाव कसं द्यायचं. मी इथे पाणी म्हणते, तुम्ही तिकडे जल म्हणताय, तिकडे त्याला कोणतरी नीर म्हणताय, तिथे त्याला आणखीन कोणी काय म्हणताय. सगळ्याचा अर्थ एकच आहे, पाणी H2O. मला जे म्हणायचं ते तुम्हाला समजलं पाहिजे, तुम्हाला जे म्हणायचं त्यांना समजलं पाहिजे, त्यांना जे म्हणायचं त्याच्यावर त्यांना प्रयोग करता आला पाहिजे. हे सगळं सारखं झालं पाहिजे, सगळ्या जगामध्ये सेम असलं पाहिजे. आम्ही म्हणू पाण्याचा शोध आम्ही लावला, ते म्हणजे पाणी तर आम्ही कधीपासून वापरतो. वस्तू तीच आहे, कन्फ्युजन होऊ नये म्हणून सगळ्यांनी येऊन ती सिस्टीम बनवली आहे. त्याचं नाव आहे IUPAC. उदाहरणार्थ, आपल्याकडे एक SI सिस्टीम ऑफ मेजरमेंट आहे. ती तुम्हाला मॅथ्स मध्ये आली असेल किंवा फिजिक्स मध्ये आली असेल. त्या SI सिस्टीम मध्ये काय करतो आपण, इंटरनॅशनल सिस्टीम आहे, सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल पीपल्स. त्याच्यामध्ये लोकांनी ठरवलं की अंतर आहे, डिस्टन्स इज मेजर्ड इन मीटर्स. आपण इथे किलोमीटर, किती किलोमीटर तुझी शाळा आणि घर, हे आपण आपलं बोलीभाषेतलं आहे. पण भारतातल्या माणसाने माझ्या घरापासून माझी शाळा 30 मीटर अंतरावरती असं सांगितलं, तर अमेरिकेतल्या माणसाला पण 30 मीटर हे समजतं, त्याला किलोमीटर पण माहितीये. पण जगभरातल्या सगळ्या लोकांनी मीटर एवढं जे आहे ते इंटरनॅशनल मेजर झालेलं आहे मेजरमेंटचं. टाइम इज मेजर्ड इन सेकंड्स, बरोबर. तसंच आता आपण नाव ठेवण्याच्या बाबतीमध्ये एक सेम सिस्टीम फॉलो करणार आहे. बघा, ऐका, लक्षात घ्या, सगळ्यात सोपं आहे. तुम्हाला कुठलाही मॉलिक्यूल दिला, कुठला तरी असं रेणू दिला, तर त्याचं तुम्हाला IUPAC ने नाव काढायचं असेल तर काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा बाबा शोधायचा. बाबा शोधला की आडनाव कळतं. उदाहरणार्थ, आपण एखाद्या लग्न कार्यामध्ये गेलो आणि आपल्याला सांगितलं की हे तुम्हाला त्यांना द्यायचंय, कोणाला तरी काहीतरी वस्तू द्यायची, कोणाला तरी पत्रिका द्यायची, काहीतरी वस्तू तुम्हाला नेऊन द्यायची कोणाला. तुम्ही काय करता, त्या व्यक्तीला शोधता की नाही आधी. सेम करायचंय तुम्हाला. जो काही मॉलिक्यूल दिलाय त्याच्यातला तुम्हाला आधी बाबा शोधायचा आहे. बाबा शोधला की पूर्ण खानदानाची माहिती मिळून जाते आपल्याला. कसं, एखाद्या दिलेल्या मॉलिक्यूल मधला, आता आपण उदाहरण बघूया. हे पहिलं, ह्या रचनेमधला आपल्याला बाबा शोधायचा आहे. बाबा म्हणजे नंबर ऑफ कार्बन ऍटम्स, मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन ऍटम, म्हणजे त्याची चेन आपल्याला सापडली की आपल्याला बाबा सापडलं. बाबा म्हणजे कोण, पॅरेंट. बघा, आपल्याला आपलं नाव असतं, माझं नाव आहे दीपिका श्रीकांत दीक्षित, बरोबर. किंवा तुमचं काही नाव असेल, त्याच्यामध्ये तुमचं नाव, तुमच्या बाबांचं नाव, तुमचं आडनाव. आपल्याकडे ही सिस्टीम आहे की नाही महाराष्ट्रामध्ये, आपलं नाव, आपल्या बाबांचं नाव आणि आपलं आडनाव असं लावतो की नाही आपण. तसं आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय लिहायचंय, प्रिफिक्स म्हणजे एक नाव आहे, सुरुवातीचं नाव. बाबा महत्वाचं, त्याच्याशिवाय आडनाव समजत नाही. मी मगाशी जे म्हणाले तेच परत तुम्हाला सांगते. आता याच्यामध्ये आपल्याला लॉंगेस्ट कार्बन चेन, सगळ्यात मोठी शक्य असलेली अशी कार्बनची चेन मोजायची. आता याच्यामध्ये बघूया, आपण मोजूया. इकडे 1 2 3 3 कार्बन आहेत. इकडनं मोजली तर 1 2 3. इकडून मोजा किंवा तिकडून मोजा, वरून मोजा, खालून मोजा, कुठूनही मोजा. आता हे 3च कार्बन आहेत, कसंही मोजा तरी पण सारखेच आहेत. त्यातला बाबा कोण आहे, आता मिथेन, इथेन, प्रोपेन. मी तुम्हाला 1 ते 10 मगाची जे म्हणाले ना, त्यातला बाबा म्हणजे पॅरेंट नेम काय आहे, प्रोपेन, बरोबर. 3 कार्बन प्रोपेन. याच्यामध्ये काहीही कन्फ्युजन नाहीये, कारण की हे सगळेचे सगळे सिंगल बॉन्ड आहेत. अल्केन आहे हा, अल्केन. तरी पण आता आपण ह्याचं नाव IUPAC ने देऊ शकतो का, देऊ शकतो. 1 2 3 प्रोपॅन, ANE, प्रोपॅन. ANE हाच अर्थ आहे की हा काय आहे, अल्केन. मिथेन, इथेन, प्रोपेन, ह्याच्यामध्ये दुसरं काहीच लावलेलं नाही. एखादा वेगळा फंक्शनल ग्रुप असता, हॅलोजन असता, समजा इथे क्लोरीन असता, क्लोरीन, तर इथे काय आलं असतं, 2 क्लोरोप्रोपेन. प्रोपेन आहे पण दुसऱ्या कार्बन वरती क्लोरीन आहे, तर 2 क्लोरोप्रोपेन असं नाव झालं असतं. तर ह्याच्यात काहीच नाहीये, नॉर्मल प्रोपेन आहे. आता इकडे बघा, 1 2
नंबरिंग कशी करू शकते मी 1 2, पण आता उलट होईल की नाही बघा. ह्या 2ला मी इथे फंक्शनल ग्रुप लावला म्हणजे त्याला राग येणार नाही का? तो मानाचा आहे, त्याच्याकडे पाहुणे आले, त्याला जास्त मान पाहिजे, म्हणून 1 2 1 2. मिथेन इथेन, बरोबर. इथेन 2 आहेत, पॅरेंट ग्रुप आहे इथेन, पण या मॉलिक्युलचं नाव आहे इथेनॉल. नॉल का? अल्कोहोल. ही त्याची फॅमिली आडनाव आहे. OL म्हणजे अल्कोहोल, अल्कोहोल फॅमिलीचं आडनाव OL. मग काय नाव येईल? इथॅनॉल. इथॅनॉल. ठीक आहे. तिसरं ह्याच्यामध्ये बघा 1 2 3 1 2 3, हे 3 कार्बन आहेत, पण उलट झालं की नाही, ह्याला फंक्शनल ग्रुप आहे. माझा ह्याचा नंबर पहिला यायला पाहिजे ना, 1 2 आणि 3, आणि ऍसिड आहे 1 2 3 म्हणजे प्रोपेन. आपण वरतीच काढलं होतं प्रोपेन, त्याचं पॅरेंट आहे. पण हे काय? प्रोपॅनॉइक ऍसिड. नॉइक ऍसिड का? हा आडनावच त्याचं ऍसिड आहे, नॉइक ऍसिड. समजलं का काय करतोय आपण? हे तुम्हाला खालच्या उदाहरणावरती समजेल. पहिले 3 आपण घेतले, आपण पूर्ण नावं घेतली. आता बघा इथे खाली हे टेबल बघा, तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन इकडे होईल. 1 2 3, मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं 2 क्लोरो असतं, तसं तिथं 2 अल्कोहोल आलेले आहे. 1 2 3 1 2 3 इकडून घ्या, तिकडून घ्या, सेमच राहणार आहे. हा दुसरा कार्बन आहे. आता 3 म्हणजे काय? प्रोपेन आहे की नाही? म्हणजे बाबा आहे प्रोपेन, बरोबर. प्रोपेन. दुसऱ्यावरती फंक्शनल ग्रुप आहे, लिहून टाकले -2, आणि OL त्याचं आडनाव, प्रोपेन टू ऑल, प्रोपॅन ऑल, प्रोपॅनॉल. पण कसा? 2 वरचा. प्रोपॅनॉल तुम्ही त्याला असे म्हणू शकता, पण हा OH इकडे किंवा इकडे असेल तर. पण दुसऱ्यावरती म्हणजे तो काय? प्रोपॅन टू ऑल, दुसऱ्या कार्बन वरती आलेला अल्कोहोल. आता हे बघा ना, मी याला असे नंबर करू शकते 1 2 3 4 आणि 5. पण आता 4 केलं की याला राग येणार नाही का? ह्याच्याकडे पाहुणे आलेले आहेत क्लोरीन. 1 2 3 4 आणि 5. हे बरोबर आहे. ह्याला याचा मान मिळाला, हा खुश झाला, आपलं काम सोपं झालं. 2 क्लोरो पेंटेन, बरोबर. 1 2 3 4 5, पेंटेन आहे की नाही? हा 2 क्लोरो पेंटेन झालं. किती सोपं आहे. आता इकडे बघा, खाली पण 1 2 3 4 5 असं मोजू शकते इकडून इकडे. इकडे मोजलं तरी पण 5च कार्बन येतील, सगळ्यात मोठी चेन. पण आता ह्या दुसऱ्या कार्बन वरती आपला फंक्शनल ग्रुप आहे, तो पण आहे कीटोन. ONE चा ग्रुप आहे, तो आहे कीटोन. मला कसं कळलं? वरती टेबल मध्ये दिलेलं बघा. आता हे मला माहितीये, कारण मी बऱ्याचदा हे सोडवलेलं आहे. पण तुम्हाला कसं समजेल? टेबल 2-3 वेळा लिहायचा, लिहून काढायचा. याचं डोकं चालवायचंच नाही. हे लिहून लिहूनच आपल्याला समजतं की हा ग्रुप कसा आहे आणि कसा लिहायचा असतो. कीटोन बघा, हा असाच ग्रुप आहे की नाही? C++O इकडे आणि इकडे, सेम असाच ग्रुप खाली त्या आपल्या कंपाऊंड मध्ये आलेला आहे. म्हणजे तो कीटोन असेल, कीटोन, तर त्याचं नाव मला तसंच द्यावं लागेल की नाही? ONE च. थांबा, बघा, हा तोच फंक्शनल ग्रुप आहे कीटोनचा. आता कीटोनला आपण 2 सेकंड हा नंबर दिला, कमीत कमी नंबर. मग पेंटेन 5 कार्बन आहेत, तर आपला बाबा आहे पेंटेन 2, आणि ONE कीटोनचा आडनाव आहे ONE. असे आपण फंक्शनल ग्रुप वापरून IUPAC नावं देतो. ठीक आहे. सोपं आहे, कठीण नाहीये, प्रॅक्टिस करून येतं. ह्याचे तुम्ही अनेक साऱ्या शीट्स किंवा असं जरा सोडवण्याचा प्रयत्न करा. मी पण माझ्या बाजूने बघते आणि तुम्हाला ग्रुपवर पाठवते. ठीक आहे. हे सगळं आपलं झालेलं आहे मागच्या वेळेला. त्याच्या प्रॉपर्टीज, त्याचे रिॲक्शन्स हे सगळे आपले झालेले आहेत. आपण मागच्या वेळेला इथेनॉलला अभ्यासाला सुरुवात केली होती. इथेनॉल आपलं संपलं. आज आपण इथेनॉलिक ऍसिड सुरू करणार आहे. मागच्या वेळेला आपण जे बोललो होतो की इथेनॉल कसं निर्माण होतं. इथेनॉल फर्मेंटेशन प्रोसेसने तयार होतं. म्हणजे जेव्हा आपण ऊस काढून घेतो, म्हणजे ऊसाची कापणी होते, मग ऊस आपण कारखान्यामध्ये पाठवतो. कुठे? साखर कारखान्यामध्ये.
साखर बनवायला, गुळ बनवायला. आणि ती उसाची मळी जी असते ना, बाहेर टाकून दिलेली असते, नको असलेली, चिपाड असतं ते ऊसाचं, त्याच्यामधनं फर्मेंटेशन करून अल्कोहोल बनतं, जे एक प्रकारचं फ्युएल आहे. फ्युएल इंधनामध्ये ते वापरलं जातं. पेट्रोल डिझेल मध्ये टाकतात, जेणेकरून ते पूर्णपणे जळतं आणि त्याच्यापासून धूर म्हणजे काय बरं म्हणतो आपण त्याला, विषारी वायूंची निर्मिती कमी होते. म्हणून त्याला आपण फ्युएल म्हणून वापरतो. अल्कोहोलला पेट्रोलमध्ये टाकतात ते. पेट्रोल गाड्यांमध्ये मुद्दाम अल्कोहोल टाकलं जातं, जेणेकरून त्याची एफिशियन्सी वाढते. बरं का. आता दुसरा जो भाग आहे तो आहे इथेनॉइक ऍसिड. आता हे कसं आहे, हे एक कलरलेस लिक्विड आहे, ज्याचा बॉइलिंग पॉइंट 118 डिग्री सेल्सिअस. पण ते लिक्विड, त्याचा मेल्टिंग पॉइंट आहे 17 डिग्री सेल्सिअस. 17 डिग्रीला ते मेल्ट होतं. महाराष्ट्रामध्ये जिथे आपण राहतो तिथे एव्हरेज टेम्परेचर आपलं 20 डिग्रीच्या आसपास असतं, बरोबर. फार क्वचित त्याच्या खाली आपलं टेम्परेचर जातं. 17 डिग्रीच्या आसपास जर टेम्परेचर असेल तर ते लिक्विड असेल, पण त्याच्या खाली टेम्परेचर गेलं 14, 15, 10, थंडीमध्ये आता काही ठिकाणी टेम्परेचर कमी होईल, किंवा बर्फासारख्या, संगीता मॅम राहतात तिकडे बर्फ पडतोय, अशा बर्फाच्या ठिकाणी 0 डिग्रीजच्या आसपास 3, 4, 5 डिग्रीज इतकं कमी टेम्परेचर असेल, तेव्हा ह्या 17 डिग्रीचं मेल्ट झालेलं इथेनॉइक ऍसिड घट्ट होतं आणि ते बर्फासारखं दिसतं. म्हणून त्याला ग्लेशियल ऍसिटिक ऍसिड म्हणतात. घट्ट झालेलं. ग्लेशियर म्हणजे बर्फाचे असे डोंगर असतात बघा समुद्रावर, तुम्ही बघितलं असेल टायटॅनिक वगैरे पिक्चर मध्ये, लांबच्या लांब समुद्र आणि त्याच्यामध्ये असे बर्फाचे डोंगर, त्याला ग्लेशियर्स म्हणतात. म्हणजेच बर्फाचे असे मोठेच्या मोठे आकार. तसा बर्फ हा दिसतो, पण हा बर्फ नाही, ऍसिटिक ऍसिड आहे. तर हे जे ऍसिटिक ऍसिड आहे, ग्लेशियल ऍसिटिक ऍसिड, ते म्हणजे इथेनॉइक ऍसिड सारखं आहे. म्हणजे इथेनॉइक ऍसिडचं ते ग्लेशियल ऍसिटिक ऍसिड आपण त्याला म्हणतो. आता हे काय आहे बघा, ह्या इथेनॉइक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट 118 डिग्री सेल्सिअस आहे. आता हे कॉमनली आपण त्याला म्हणतो ऍसिटिक ऍसिड. त्याचं कॉमन नेम ऍसिटिक ऍसिड आहे, पण त्याचं आयुपीएसी नाव काय आहे, इथेनॉइक ऍसिड. म्हणजे ग्लेशियल ऍसिटिक ऍसिड हे इथेनॉइक ऍसिडच आहे, पण हे आयुपीएसी नाव आहे आणि हे कॉमन नाव आहे. बघा ना, आता मी त्याला ऍसिटिक ऍसिड म्हणते, कोण त्याला इथेनॉइक ऍसिड म्हणेल, आहे वस्तू एकच, नावं आपापल्या सोयीप्रमाणे आपण घेतो. ह्याचा वापर कुठे होतो? याचा सगळ्यात मोठा वापर होतो फूड इंडस्ट्रीमध्ये, जिकडे फूड प्रिझर्व्ह करण्याकरता, जसं लोणची किंवा आणखीन काही पदार्थांमध्ये आंबट गोष्टी जिकडे टाकतात की नाही प्रिझर्वेटिव्ह म्हणून, तिथे विनेगर टाकलं जातं. विनेगर तुम्ही बघितलं असेल, भरपूर साऱ्या रेसिपीज मध्ये पण वापरतात. ते युट्यूब चॅनल बघा तुम्ही, कुकिंगच्या रेसिपीज मध्ये विनेगर, यूज ऑफ विनेगर इन फूड असं युट्यूबवर टाका, बघा तुम्हाला 100 रेसिपी येतील कशा कशा विनेगर टाकलं जातं. जिकडे जरा आंबटपणा यायला पाहिजे असं वाटतं तिथं बऱ्याच ठिकाणी हे टाकलं जातं, बरं का. तर ते कसं बनवतात, 5 ते 8% ऍक्वियस सोल्युशन असतं ऍसिटिक ऍसिडचं. म्हणजे तुम्ही जर 100 ml तुम्हाला ते बनवायचं असेल विनेगर, तर 5 ml तुम्हाला इथेनॉइक ऍसिड लागेल आणि 95 ml पाणी. अशा प्रमाणामध्ये तुम्ही ते मिसळलं की तुमचं 5% इथेनॉइक ऍसिड तयार होतं, ज्याचा वापर आपण फूडमध्ये करतो. इथे बऱ्याच ठिकाणी करू शकतो. आता त्या इथेनॉइक ऍसिड बद्दल आपण जरा माहिती घेऊया. हे जे इथेनॉइक ऍसिड आहे त्याच्या आता केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला बघायचे. हे एक कार्बोक्झिलिक ऍसिड आहे. त्याचा फॉर्म्युलाच COOH आहे, म्हणजे ते कार्बोक्झिलिक ऍसिड आहे, वीक ऍसिड आहे. ठीक आहे. त्याच्या ज्या काही रिॲक्शन्स आहेत त्या कशा होतात त्या आता आपल्याला बघायच्या. इथेनॉइक ऍसिड गिव्स अ न्यूट्रलायझेशन रिएक्शन विथ स्ट्रॉंग बेस सोडियम हायड्रॉक्साइड टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. NaOH इज अ स्ट्रॉंग बेस. COOH, CH3COH वीक ऍसिड आहे. H+ आयन देतं पण हळूहळू देतं, पण त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट रिएक्शन होते. हा इकडचा हायड्रोजन आणि हे 2 OH हे गेले, डिहायड्रेशन रिएक्शन पण होते. म्हणजेच काय होतं, हा Na डिस्प्लेस होतो, इकडे विस्थापित होतो आणि CH3COONA नावाचं क्षार बनवतो आणि काय बनतं, H2O पाणी. IUPAC नेम ऑफ द सॉल्ट फॉर्म्ड हिअर इज सोडियम इथॅनोएट. सोडियम इथॅनोएट का बरं, मिथेन इथेन, इथॅनोएट हे त्याचं नाव आहे. While its common name is sodium acetate. Sodium acetate. You have learned in the previous standard that acetic acid is a weak acid. आपल्याला माहिती आहे ते weak acid आहे. मग ह्याचं जे काही सोडियम ऍसिटेटचं
जे काही सॉल्ट आहे हे न्यूट्रल असेल का ऍसिडिक असेल का बेसिक असेल? सोडियम हा स्ट्रॉंग ऍसिडिक आहे, बरोबर ना, Na+ बनवतो. तर विचार करा आणि मला सांगा. चला आता पुढचा प्रश्न, रिॲक्शन विथ कार्बोनेट अँड बायकार्बोनेट. आता हा सेटअप बघा काय. एक टेस्ट ट्यूब घेतलीये मोठी, त्याला वर बुच्चन लावलंय, कॉर्क. इकडे वरती एक थिसल पनेल लावलीये, त्याच्यात खड्डा आहे, त्याच्यामध्ये आपण लावलीये. दुसऱ्या एका खड्ड्यामधनं आपण ती गॅस डिलिव्हरी ट्यूब, अशी यू ट्यूब सारखी एक ट्यूब असते. यू ट्यूब चॅनल नाही म्हणते मी, यू शेपची एक ट्यूब असते, त्याला पण यू ट्यूब असं म्हणतात. हा सॉरी, युट्यूब ऍप, नॉट चॅनल, सॉरी फॉर माय मिस्टेक. तर ते यू ट्यूब जे आहे ना, तशाच आकाराची एक अशी 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 अशी, तुम्हाला जसा तो वायू फिरवायचा तशी ती ट्यूब असते, तशी ती ट्यूब आहे आणि ते एका दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण लावलेली आहे. आता काय केलंय, आता ऑब्व्हियसली याला हँडल बिंडल आहे, सगळं पकडून ठेवायला आणि खाली त्याला सपोर्ट दिलाय आपण. आता काय केलेलं आहे, आपल्या ह्या टेस्ट ट्यूब मध्ये खाली आपण ऍसिटिक ऍसिडचं सोल्युशन घेतलेलं आहे. ठीक आहे, ऍसिटिक ऍसिडच्या सोल्युशन मध्ये आपण हा प्लेस सोडियम कार्बोनेट पावडर इन दी, सॉरी ऍसिटिक ऍसिडचं सोल्युशन नाही घेतलंय आपण, त्याच्यामध्ये घेतलं आहे सोडियम कार्बोनेटची पावडर, म्हणजे Na2CO3, सोडियम कार्बोनेट इज Na2CO3 ची पावडर आपण त्याच्यामध्ये घेतली आणि थिसल फनेल मधनं आपण ऍसिड टाकलं. सॉरी, आपण ऍसिड नंतर टाकलं. 10 ml ऍसिडिक ऍसिड आपण त्याला वरनं सोडलं त्याच्यामध्ये आणि मिक्स केलं, आणि हे मिक्स झाल्यानंतरचं सोल्युशन आहे ऍसिडिक ऍसिड आणि खाली सोडियम कार्बोनेट आहे. आता ह्याच्यातनं काहीतरी केमिकल रिएक्शन होणार आहे आणि एक गॅस जनरेट होईल, जो ह्या ट्यूब मधनं इकडनं या टेस्ट ट्यूब मध्ये हे जे काही खाली लिक्विड आहे त्याच्यामध्ये जाईल आणि त्याला टर्न करेल. काय करेल आणि काय होईल, कोणता गॅस निर्माण होईल, विचार करा. सोडियम कार्बोनेट इज Na2CO3. आता जरा कंपाऊंडचं स्ट्रक्चर बघा आणि कोणता गॅस रिलीज झाला असेल सांगा बरं मला. ऍसिटिक ऍसिड इज CH3COOH. कोणता गॅस तयार झाला असेल? सिंपल आहे, जिकडे CO3 आहे तिथे CO2 गॅस रिलीज होणार. CO2 गॅस इकडे आला की तुमची चुन्याची निवडी आहे ती गढूळ, काय म्हणतात त्याला, दुधाळ म्हणजे फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर तुमचं टर्निंग टू व्हाईट, पांढऱ्या रंगाचं होतं. असं का होतं? ऑब्व्हियसली बघा ना, याची केमिकल रिएक्शन काय होते खाली बघा, डिटेल मध्ये दिलेली आहे. 2 molecules of CH3COOH प्लस Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट. आता काय होणार आहे, मगच सारखंच ना, हायड्रोजनच्या जागी ए नाही येणार, म्हणजेच काय बनला, सोडियम सॉल्ट बनला. मगाचा आपला सोडियम इथॅनोएट बनला, H 2 वेळा आणि यातला एक ऑक्सिजन, काय झाला H2O आणि उरलेलं CO2. डन. The CO2 gas of the effervescence passes through the gas delivery tube and reacts with the lime water in the small test tube. Lime water turning milky is the test of carbon dioxide gas. म्हणजे ह्याच्यातनं कार्बन डायऑक्साईड बनला, हे ह्यातनं प्रूव्ह झालं. हे झालं सोडियम कार्बोनेटचं. मग सोडियम बाय होतं, हा H आणि ऑक्सिजन सेम CO2 आणि H2, नो चेंज, सेम टू सेम रिएक्शन. आता इस्टेरिफिकेशन म्हणजे काय, हा या धड्याचा शेवट आहे. याच्यानंतर मायक्रोमॉलिक्युल्सचा एक छोटासा पॉइंट येईल, त्याच्यानंतर आपला लेसन संपून जाईल. इस्टेरिफिकेशन रिएक्शन मध्ये काय होतं, आतापर्यंत आपण या धड्यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी बोललो. एक होतं इथॅनॉलिक ऍसिड, दुसरं होतं इथेनॉल. त्या दोघांना एकत्र केलं की जे बनतं ते आहे इस्टर. कसं बघा, आता ह्या सेटअप मध्ये काय आहे तुम्हाला माहिती आहे, एक फ्लेम आहे, म्हणजे बर्नर आहे, त्याला फ्लेम ऑन केलेली आहे, ट्रायपॉड स्टँड आहे, वायर गॉज आहे, बीकर आहे, बीकर मध्ये पाणी घेतलंय, ते गरम होतं, टेस्ट ट्यूब ठेवली आहे, त्या टेस्ट ट्यूब मध्ये ग्लेशियल इथॅनॉलिक ऍसिड आहे, म्हणजेच काय आहे, घट्ट झालेलं किंवा सॉलिड फॉर्म मधलं हे ऍसिड, इथॅनॉलिक ऍसिड आपण जे बोललो ते. आणि दुसरं आहे इथेनॉल. इथेनॉल इज अ लिक्विड आणि त्याच्यामध्ये फ्यू ड्रॉप्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड आपण टाकलं, काही थेंब टाकले. त्याच्यामुळे काय होणार आहे,
आता इथेनॉइक ऍसिड, इथेनॉल या दोघांची होणार रासायनिक अभिक्रिया आणि त्याच्यामधनं बनेल जो प्रोडक्ट, त्याचा एक मंद सुगंध यायला लागतो, तो आहे इस्टर. whenever the ester is formed you get the sweet smell, असा एक गोडसर वास यायला लागतो. ते इंडिकेशन आहे की इस्टर इज फॉर्म्ड. आता काय आहे ते बघा, रिएक्शन बघा. द रिएक्शन हिअर इज CH3COOH प्लस CH3CH2OH. दिस इज ऍसिड, दिस इज अल्कोहोल. हा हायड्रोजन आणि हा OH, हे मिळून बनलं H2O. इट इज गॉन. मग काय झालं, ह्या COO ला हे अटॅच झाले इकडे, CH3COOC2H5 म्हणजेच इथाईन इथॅनोएट. हे जे इस्टर बनलं त्याचा असा गोड गोड वास येतो. आता हे काय आहे बघा, आपल्याकडे खूप सारे आपण कोल्ड्रिंक्स पितो किंवा चॉकलेट्स खातो ज्या फ्रूट फ्लेवरचे असतात. त्या फळांचे वास त्याला कसे येतात? त्याच्यामध्ये काय खरी खरी फळं टाकलेली असतात का? नाही, त्याच्यामध्ये फ्लेवरिंग एजंट असतात. त्याचा वास फळांसारखा यावा ह्याच्याकरिता त्याच्यामध्ये फ्लेवरिंग एजंट असतात जे इस्टर्स असतात. वेगवेगळ्या फळांसारखे त्यांचे वास असतात. काही काही फळांमध्ये सुद्धा जे वास असतात ते इस्टर्समुळेच असतात. ते केमिकल म्हणून आपण काहीतरी केमिकल डेव्हलपमेंट झाले. काय डेव्हलपमेंट झाली? हीच तर ती डेव्हलपमेंट आहे. सम काइंड ऑफ केमिकल इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट स्वीट स्मेल. आंब्याला आंब्याचा वास, चिक्कूला चिक्कूचा वास कशामुळे? त्याच्यामध्ये असणाऱ्या काही इस्टरिफिकेशनच्या प्रोसेसमुळे. ठीक आहे. आता बघा, ही जनरल रिएक्शन दिलेली आहे. इस्टर प्लस सोडियम हायड्रॉक्साईड विल गिव्ह यू सोडियम कार्बोक्सिलेट आणि अल्कोहोल. ठीक आहे. आता अच्छा, हा ही आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, सॅपोनिफिकेशन. Esters have sweet odor. Majority of fruits owe their odor to a particular ester present in them. Esters are used for making fragrances and flavoring agents. When an ester is reacted with alkali sodium hydroxide, the corresponding alcohol and carboxylic acid in the form of its sodium salt are obtained back. म्हणजे तुम्ही जेव्हा त्या इस्टरला एका बेस बरोबर करता सोडियम हायड्रोक्साईड, तर आपल्याला सोडियम कार्बोक्साईड मिळतं आणि अल्कोहोल मिळतं. रिएक्शन उलटी होते, त्याला म्हणतात सॅपोनिफिकेशन. जी सावळ बनवण्याकरता वापरली जाते. म्हणजे सावळ होताना इस्टरचा वापर केला. ठीक आहे. आता मॅक्रोमॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स बघा. मॅक्रो या शब्दाचा अर्थ आहे खूप मोठे, खूप मोठे मॉलिक्युल्स, आणि पॉलिमर्स म्हणजे एक 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 कडी जोडून जी काही मोठी चेन होते त्याला पॉलिमर. मोनोमर्स कम टुगेदर टू फॉर्म द पॉलिमर. ठीक आहे. आता बघा काय मॅक्रोमॉलिक्युल्स. We have seen in the beginning of this chapter that the number of known carbon compounds is as large as 10 million to 10 raised to 12. 10 एवढा त्याचा मॉलिक्युलर मास असेल किंवा 10चा 12वा, काय म्हणतात त्याला, 12वा मराठीत काय म्हणतात? 10 raised to 12 ला घात. माहित नाही. घात, 10चा 12वा घात. एवढं मोठं त्याचं वजन असेल. तर सांगायचा मुद्दा असा आहे की द नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट आयटम्स इज व्हेरी लार्ज फॉर द मॉलिक्युल्स विथ हायर मॉलिक्युलर मास. जर वजन जास्त याचा अर्थ असा काय की त्याच्यामध्ये जास्त मोठी संख्या आयटम्सची. द जायंट कार्बन मॉलिक्युल्स फॉर्म फ्रॉम हंड्रेड्स ऑफ थाउजंड्स ऑफ आयटम्स आर कॉल्ड एज मॅक्रोमॉलिक्युल्स. तर मोठे मोठे जे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत त्याचा अर्थच काय, त्याच्यामध्ये खूप सारे हंड्रेड्स अँड थाउजंड्स ऑफ आयटम्स आहेत. हजारो किंवा शेकडो त्याच्यामध्ये कार्बनचे किंवा इतर आयटम्स आहेत आणि त्यांनाच आपण मॅक्रो म्हणजे मोठे मॉलिक्युल म्हणतो. नॅचरल मॅक्रो मॉलिक्युल्स कोणते आहेत? पॉलिसॅकराइड्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड्स, ह्या सगळ्या आपल्या बायोलॉजिकल प्रोसेसेस मधल्या गोष्टी आहेत. पॉलिसॅकराइड्स, शुगर्स, बरोबर. प्रोटीन्स, आपली बॉडी पण प्रोटीन्सने बनलेली आहे, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर्स असतात. न्यूक्लिक ऍसिड, आपल्या बॉडी मधलं DNA, RNA, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर्स आहेत. ते आपल्या बॉडीतले सपोर्टिंग पिलर आहेत, बट दे आर नॅचरल मॅक्रो मॉलिक्युल्स. खूप मोठे मॉलिक्युल्स आहेत ते. वी गेट फूड, क्लोथिंग अँड शेल्टर फ्रॉम पॉलिसॅकराइड्स, नेमली स्टार्च अँड सेल्युलोज. बरोबर की? आपल्या अंगावरती जे कपडे आहेत किंवा आपण जे अन्न खातो, घरं बांधतो, झावळ्या बिवळ्या असतात नारळाच्या, त्याच्यामध्ये काय आहे कंटेंट? पॉलिसॅकराइड म्हणजे स्टार्च आणि ग्लुकोज, सेल्युलोज.
Proteins constitute a large part of the bodies of animals and also are responsible for their movement and various psychological processes. तर हे प्रोटीन्स काय करतात? आपल्या बॉडीमध्ये मुवमेंट, सायकोलॉजिकल प्रोसेसेस, आपली ग्रोथ, मेटाबॉलिझम, ह्या सगळ्या गोष्टींना प्रोटीन्स मदत करतात. विचार करा, एक छोटस नुकतंच जन्माला आलेलं बाळ, 15 दिवसाचं बाळ, 1 महिन्याचं बाळ, 1 वर्षाचं बाळ, 10 वर्षाचं बाळ, सगळ्या गोष्टी वाढत गेल्यात की नाही त्याच्यामध्ये. म्हणजे काय वाढलंय? बॉडीची वाढ झालीय, मेंदूची वाढ झालीय, त्याच्या नॉलेजची म्हणजे अंडरस्टँडिंगची वाढ झाली. हे सगळं कशामुळे झालंय? ग्रोथ, मेटाबॉलिझम आणि सगळ्या आजूबाजूच्या फॅक्टर्स, आजूबाजूला असलेले, ह्या सगळ्याचा एक असतं ते. पण सांगायचं की सगळे त्याची बॉडी सगळं मोठं आहे त्याचं. म्हणजेच प्रत्येक सेल डिवाइड झालाय. प्रत्येक सेल मधले ऍसिड्स, प्रोटीन्स, फॅटी ऍसिड्स, जे काही सगळं सगळं डिवाइड झालंय, मोठं मोठं लार्ज स्केलवर होत गेलंय, म्हणून तर ते बाळ वाढलं की नाही. ते नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत. आता मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल्स कोणते? Macromolecules were produced for the first time in the laboratory and factory with the intention to invent an alternative for rubber and silk. रबर जे आपण झाडाला कट करून मिळवतो ते, आणि सिल्क. सिल्कचे किडे तुम्हाला माहित आहे, त्यांना उकळून त्याच्यापासून सिल्क मिळवतात. मग हा दुष्टपणा अल्टरनेट करण्यासाठी काय करावं, म्हणून मॅक्रोमॉलिक्युल्स बनवले. टुडे मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल्स आर इन यूज इन एव्हरी वॉक ऑफ लाईफ. प्रत्येक आपल्या ह्याच्यामध्ये आपण मॅक्रोमॉलिक्युल्स वापरतो, ज्याच्यामध्ये आहेत प्लास्टिक, बरोबर, वूल, कॉटन, जे जे काही कपडे आपण वापरतो, भांडी वापरतो, वस्तू वापरतो, टेफ्लॉन कोटिंग, हे सगळं काय मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे. कॉटन, वूल, सिल्क, elastomers with have the elastic property of rubber. Plastics from which innumerable types of particles, sheets, pipes and surface coatings are made. बरोबर. The structure of natural man-made macromolecules is formed by joining several small units in the regular manner. म्हणजेच काय, मोनोमर्स पासून पॉलिमर बनवणं, त्याला आपण मॅक्रोमॉलिक्युल बनवणं असं म्हणतो. मग पॉलिमर म्हणजे काय? रेग्युलर रिपिटेशन ऑफ स्मॉल युनिट. एका 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 मोठी माळ वगैरे म्हणायची. तसंच आहे, मोनोमर 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 घेऊन एक मोठा पॉलिमर बनतो. आता खाली बघा, आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. आपल्याला असं पॉलिथिलीन तेच आहे, असे खूप सारे. आता पॉलिमर, पीईटी, पॉलिइथिलीन म्हणजेच पीईटी, टेट्रा टेरिप्थिलिन वगैरे असे अनेक त्याचे कोपॉलिमर्स आहेत. तुम्ही त्याच्या स्ट्रक्चरमध्ये बदल करू शकता. एक तुमचं युनिट बदललं की सगळे तुमचे युनिट बदलेल. आता पॉलिसॅकराइड, सेल्युलोज, प्रोटीन्स, डीएनए, आरएनए, रबर, त्यांचे मोनोमर बघा ना. ग्लुकोज पासून स्टार्च, ग्लुकोज पासून वूड, अमायनो ऍसिड पासून मसल्स, हेअर वगैरे, न्यूक्लियोटाइड्स, क्रोमोझोम्स, न्यूक्लियोटाइड्स, न्यूक्लियस, आयसोप्रीन, लॅटेक्स ऑफ रबर, हे सगळे मोनोमर आहेत आणि त्यांचे मोठे प्रोडक्ट्स आहेत, मॅक्रोमॉलिक्युल्स. तर अशा पद्धतीने हा लेसन आपला इथे संपलेला आहे. याचाच अर्थ असा आहे की कार्बन केमिस्ट्री इज ओव्हर हिअर इन द बुक, बट यू नीड टू स्टार्ट इट स्टडिंग फ्रॉम युअर एंड. तुम्हाला त्याचा सगळा एक एक गोष्टीचा अभ्यास करायचा, समजून घ्यायचं ते काय आहे. पुढच्या वेळेला आपण रिव्हिजन करूया, आणि कशी रिव्हिजन करूया आम्ही प्लॅन करतो आणि तुम्हाला सांगतो. ठीक आहे, थांबूया आपण आज इथे. थँक्यू संगीता मॅम. बाय प्रेमा मॅम. बाय मुलांनो. गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट. Bye, ma'am. Good night.